नमस्कार मंडळी. तर आज आपण भेंडीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. सहसा भेंडी ही चिकट होते, तर ती भेंडी चिकट होऊ नये त्यासाठी मी तुम्हाला इथे काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. ती जर तुम्ही फॉलो केली तर तुमची भेंडी अजिबात चिकट होणार नाही. किती पण घाईमध्ये करा किंवा कशीही करा किंवा कितीही क्वांटिटीमध्ये जर तुम्ही भेंडी बनवली तर तुमची भेंडी अजिबात चिकट होणार नाही. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी भेंडी आधी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. त्यानंतर तिला पुसून घ्यायची आहे आणि नंतर बारीक अशी कट करून घेतलेली आहे. हे पहा, अशा पद्धतीने तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही लहान मोठी करून घेऊ शकता. आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. जिरे घातलेले आहेत आणि लसणची पेस्ट घातलेली आहे. तर याला आपण 2 ते 3 मिनटं कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे. तुम्ही जर या पद्धतीने भेंडीची भाजी बनवली तर तुमची भेंडी अजिबात चिकट होणार नाही. तर आता आपण यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे. हळद घातल्यानंतर मी इथे बारीक कट केलेला टोमॅटो घातलेला आहे. तर काय होतं, टोमॅटो घातल्यामुळे भेंडीचा हा चिकटपणा कमी होतो. भेंडीमध्ये कुठलाही आंबट पदार्थ जर तुम्ही घातला तर भेंडी अगदी चिकट होत नाही, ती मोकळी होते. तुम्ही इथे दही घालू शकता किंवा मग तुम्हाला जर टोमॅटो घालायचंच नसेल तर या ठिकाणी आपण दह्याचा पण वापर करू शकतो. तशी पण भेंडी खूप छान लागते. पण आपण इथे टोमॅटो घातलेला आहे. आता यामध्ये भेंडी घालून घ्यायची आहे. भेंडीला 2 ते 3 मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं आहे. कोवळी भेंडी जर असेल तर ती लवकर होते आणि जर निब्बर असेल तर तिला थोडा वेळ लागतो. त्यामुळे भेंडी घेताना बघून घ्या, कोवळी अशीच भेंडी घ्या. आता याला आपण 2 ते 3 मिनटं झाकून ठेवणार आहोत. 2 ते 3 मिनटामध्ये छान अशी वाफ येईल याला. वाफ आल्यानंतर परत एकदा आपण परतून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच भेंडी आवडते. पण जर ती चिकट झाली तर सगळेच नाक मुरडतात. पण तुम्ही जर अशा पद्धतीने जर भेंडी बनवली तर सगळेच जण आवडीने खातील. तर मी इथे लाल तिखट घातलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरच्याचा पण वापर करू शकतात. तर लाल तिखटामुळे या भेंडीला खूप छान अशी टेस्ट येते. आता हे सर्व मिश्रण आपण परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता भेंडी अजिबात चिकट झालेली नाही आहे, तुम्हाला दिसत असेल. तर आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर पण सर्वात शेवटी घालायची आहे. आधी जर घातली तर ती चिकट होते, त्यामुळे आपण शेवटी घालणार आहोत. याला परत एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. कोवळी भेंडी असल्यामुळे ती लवकर होते, जास्त वेळ लागत नाही. हे पहा, तुम्ही पाहू शकता अजिबात भेंडी चिकट झालेली नाही आहे. पहिली टीप आपली अशी होती की यामध्ये टोमॅटो किंवा कुठलाही जर आंबट पदार्थ घातला तर भेंडी चिकट होत नाही. आणि आता मी यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. कूट घातल्यानंतर परत एकदा याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे याला. आणि आपण यामध्ये मीठ सुरुवातीला घातलेलं नाही आहे, सर्वात शेवटी मीठ घालायचं. जर सुरुवातीला मीठ घातलं तर भेंडी चिकट होते. त्यामुळे सगळ्यात शेवटी भेंडी जेव्हा 80 ते 90% शिजत येईल तेव्हा मीठ घालायचं आहे. त्यामुळे भेंडी चांगली सुटसुटीत मोकळी होते, अजिबात चिकट होत नाही. हे पहा, मस्त आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे. आणि तिसरी टीप अशी आहे, तुम्हाला जर भेंडी सकाळी टिफिनसाठी बनवायची असेल तर तुम्ही रात्री किंवा अर्धा तास आधी त्याला बारीक कट करून घेऊन फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी जर ठेवलं तर भेंडी अजिबात चिकट होत नाही. त्याच्यातलं पाणी हे पूर्ण सुकलं जातं आणि एकदम मोकळी आणि सुटसुटीत अशी भेंडीची भाजी तयार होते. तर हे पहा, आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.